नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये कोणती तुळशी लावणे शुभ मानले जाते, राम तुळशी की श्याम तुळशी. तर मंडळी, या दोन्ही तुळशीचे महत्त्व आणि उपाय आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवर, प्रत्येक अडचणीवर तुळशीत उपाय लपलेला आहे. तर आपण ते उपाय करून सुख समृद्धी प्राप्त करू शकता, लक्ष्मीला आकर्षित करू शकता, विष्णू भगवान यांना प्रसन्न करू शकता. ज्या घरात विष्णू भगवान प्रसन्न राहतात त्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहते, हे समीकरण आहे. म्हणून आपण कोणते उपाय करून लक्ष्मीला आकर्षित करणार आहोत याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. ज्या घरामध्ये तुळशी असते त्या घरात सुख समृद्धी आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. पण ती राम तुळशी ठेवावी की श्याम तुळशी याविषयीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये तुळशी लावणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रात तुळशीला अतिशय शुभ मानले गेले आहे. तुळशीचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी 2 तुळशी प्रामुख्याने आढळून येतात, त्या म्हणजे राम तुळशी आणि श्याम तुळशी. या मोठ्या प्रमाणात आपणास बघायला मिळतात. मात्र वास्तूसाठी कोणती तुळस घरात लावणे शुभ मानले जाते आणि ती कशी ओळखायची, या दोन्हीपैकी कोणत्या तुळशीचे लाभ जास्त आहेत याविषयीची माहिती सर्वांनाच असणं गरजेचं आहे. कारण आपण जी तुळशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी, घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपण घरात जी तुळशी लावलेली आहे, जी तुळशी लावली पाहिजे, ती खूप महत्त्वाची आहे. आपण घरात कोणती तुळस लावली पाहिजे याविषयीची माहिती असेल तर आपण शुभ तुळस आपल्या घरामध्ये लावू शकता. हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात तुळशी लावली जाते त्या घरात सुखसंपत्ती, समृद्धी कधीच कमी पडत नाही. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण ती कोणत्या प्रकारची तुळस लावावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राम तुळशी, श्याम तुळशी, वन तुळशी, ज्याला लिंबू तुळशी आणि पांढरी तुळशी असे सुद्धा म्हणतात. बहुतेक घरामध्ये राम तुळशी आणि श्याम तुळशी दिसून येते. त्यातील फरक जाणून घेऊया. बऱ्याच घरामध्ये राम तुळशी लावली जाते. तिचा रंग हिरवा असतो आणि राम तुळशीचा संबंध भगवान श्रीरामाशी आहे. या तुळशीला शांत, संयमी आणि नम्रतेचे प्रतीक मानले जाते. ही तुळस घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि मानसिक शांती मिळते. पूजेमध्ये या तुळशीच्या पानाचा वापर केल्यास मनोकामना पूर्तीसाठी शुभ मानले जाते. तसेच या तुळशीचा आयुर्वेदामध्ये सुद्धा उपयोग केला जातो. म्हणजे या तुळशीच्या वापराने सर्दी, खोकला, ताप, पचनाच्या समस्येसाठी ही तुळस खूप फायदेशीर ठरते. श्याम तुळशीला कृष्ण तुळशी किंवा काळी तुळशी असे सुद्धा म्हटले जाते. तिचा रंग गडद जांभळा किंवा काळा असतो. ही तुळस भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. या तुळशीचा जास्तीत जास्त उपयोग आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी केला जातो. तसेच या तुळशीचा उपयोग पूजेमध्ये सुद्धा केला जातो. या तुळशीच्या पानाच्या सेवनाने आपले अनेक आजार दूर होतात. आयुर्वेदिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या तुळस अत्यंत उपयोगी मानले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोन्ही तुळशीचे खूप अधिक फायदे आपण ऐकलेले आहेत. कोणती तुळस घरात लावणे शुभ मानले जाते, कोणती तुळस आपण घरात लावली पाहिजे, तर घरामध्ये कोणती तुळस लावावी या प्रश्नाचे उत्तर आहे. धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये राम तुळशी लावणे शुभ मानले जाते. ही तुळस घरामध्ये लावल्याने सुखशांती टिकून राहते. त्यासोबतच श्याम तुळशी बहुतेकदा जंगलात आढळते. ती औषधी गुणधर्मामुळे परिपूर्ण आहे आणि अनेक आजारामध्ये आराम देते. पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये हिरव्या रंगाची राम तुळस लावणेच शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही घरात कोणतीही तुळशी लावू शकता. तुळशीची लागवड करून तुम्ही राम किंवा श्याम तुळशीची पूजा करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुळशीचे दोन्ही प्रकार लावू शकता. पण पूजेच्या दृष्टिकोनातून राम तुळशीचे महत्त्व अधिक असल्याचे शास्त्रात सांगितले गेले आहे. तुळशी ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. घराच्या उत्तर दिशेला तुळशी लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जर उत्तर दिशेला तुळस लावणे शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा तुळस लावू शकता. यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते. तर मंडळी, तुळशीचे आपण चमत्कारिक उपाय पाहणार आहोत. तुळशीची पाने सुकल्यावर फेकून देऊ नका. त्याऐवजी ती लाल रंगाच्या कपड्यात बांधून
तिची छोटीशी पोटली बनवा. ती बांधून तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवा. या उपायासाठी राम तुळशी आणि श्याम तुळशी या दोन्ही तुळशीचे पानं आपण वापरू शकता. हा उपाय केला असता लक्ष्मी कृपा आपल्यावर प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रात याचा उल्लेखसुद्धा आहे. जर कोणाच्या लग्नात अडथळे येत असतील, लग्न जुळत नसेल, लग्न जुळण्यात अडचण येत असतील, तर तुळशीची मंजुळा दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. यामुळे विवाह लवकर जुळून येतो. शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशी मंजिरी अर्पण करणे खूपच शुभ मानले जाते की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते. तसेच आर्थिक अडचणी दूर करण्याचा हा खूप सोपा मार्ग आहे. व्यवसायात प्रगती आणि प्रगती साधायची असेल तर 11 तुळशीच्या पानावर श्री लिहून गुरुवारी भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळते, व्यावसायिक प्रगती होते, नोकरीचा मार्ग सुकर होतो. तर मंडळी, भगवान विष्णूच्या चरणी माता लक्ष्मीचा वास आहे. भगवान विष्णूच्या चरणी जर आपण तुळशीच्या पानावर श्री लिहून अर्पण केलात तर विष्णू भगवान यांच्यासोबत माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. तर मंडळी, आपण या व्हिडिओत तुळशीचे महत्त्व आणि कोणती तुळशी घरात लावणे शुभ मानले जाते याविषयीची माहिती पाहिली. त्याचबरोबर तुळशीच्या पानाचा उपयोग करून आपण लक्ष्मीला कसे आकर्षित करू शकतो याविषयीची माहितीसुद्धा पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.